नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर। आज कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात एक खूप मोठी उलथापालथ होणार आहे आज आणि उद्या। होय, हे येणारे 48 तास तुमच्या आयुष्याला एक अशी कलाटणी देणार आहेत ज्याची तुम्ही कधीही कल्पनाही केली नव्हती। तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आता उघडणार आहेत। पण थांबा, फक्त करिअर किंवा पैसाच नाही, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका खास व्यक्तीबद्दल सांगणार आहे, जी व्यक्ती तुमच्या घरात पाऊल ठेवताच तुमच्या घरात सुख, शांती आणि अपार समृद्धी घेऊन येणार आहे। ती व्यक्ती कोण आहे? ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात कधी येणार आहे? की ती आधीपासूनच तुमच्या घरात आहे आणि ती तुम्ही ओळखू शकलेला नाही? या सर्व प्रश्नांचे उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुमची रास कन्या असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, कन्या रास म्हणजे बुध ग्रहाची रास। बुद्धिमत्ता, चतुरपणा आणि प्रत्येक कामात अचूकता ही तुमची वैशिष्ट्ये। सध्या ग्रहांची नक्षत्रामधील स्थिती पाहता तुमच्या राशीच्या 6व्या भावात राहू आणि 11व्या भावात उच्चेचा गुरु विराजमान आहे। याचा सरळ अर्थ असा की तुमच्यावर असलेली संकटे आता दूर होणार आहेत। नुकताच सूर्याने मिथुन राशीत प्रवेश केला आहे, ज्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढणार आहे। चला तर मग वेळ न घालवता सर्वात आधी आपण जाणून घेऊया आजचे संपूर्ण राशी भविष्य। आजचा दिवस तुमच्या नोकरी आणि व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहतील। जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करत असाल तर आज त्याला मंजुरी मिळू शकते। जसे की तुम्ही तुमचे स्वप्नाचे घर बांधायचे जरी विचार करत असाल तर ते सुद्धा तुम्हाला पूर्ण करण्याची ताकद मिळेल आणि त्यासाठी पैसा सुद्धा उपलब्ध होऊ शकतो। किंवा तुम्हाला एखादे दुकान टाकायचे आहे, तुमची इच्छा आहे भरपूर दिवसापासून मला दुकान टाकायचं आहे, कपड्याचं म्हणा, कशाचं म्हणा, कोणतंही, तर ती सुद्धा पूर्ण होऊ शकते। व्यावसायिकांना आज नवीन ग्राहक मिळतील आणि एखादी मोठी डील फायनल होऊ शकते। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आज भागीदारीच्या कामात कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका। पैशांच्या बाबतीत आजचा दिवस संमिश्र राहील। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील। अचानक कुठून तरी अडकलेले पैसे तुम्हाला मिळू शकतात, परंतु पैशाची आवक जेवढी वाढेल तेवढाच खर्चही वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज विनाकारण कोणत्याच गोष्टीवर खर्च करणे टाळा आणि बजेट बनवूनच पुढे जा। नाहीतर आज पैसे आहेत म्हणून चला हॉटेलला जाऊ, चला इथे जाऊ म्हणून तुम्ही खाचाल, पिचाल, घरी येचाल, पण दुसऱ्या दिवशी दवाखाना गाठचाल। म्हणून पैशाची आवक जेवढी वाढेल तेवढाच खर्चही वाढेल, म्हणून कुठेही बजेटमध्येच पैसे वापरा। आज घरात आनंदाचे वातावरण असतील। तुमच्या जोडीदारांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील। ते तुम्हाला प्रत्येक निर्णयात पाठिंबा देतील। मात्र मुलांच्या एखाद्या वागणुकीमुळे किंवा त्यांच्या अभ्यासाच्या चिंतेमुळे तुमचे मन थोडे विचलित होऊ शकते। प्रेमसंबंधांमध्ये आज गोडवा राहील, पण जुन्या वादांना पुन्हा उकरून काढू नका। एकमेकांना समजून घ्या, नाहीतर काही जुने वाद तुमच्या आयुष्याला पूर्णपणे नाश करू शकतात। आरोग्याच्या दृष्टीने आज तुम्हाला पोटाचे विकार किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो। कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा जाणवेल। आज स्वतःसाठी वेळ काढा, प्राणायाम किंवा ध्यान करा आणि तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळा। राहिलंच उद्याचे तुमचे पूर्ण राशी भविष्य सांगते। उद्याचा दिवस तुमच्यासाठी दर्शवणारे कॅलेंडर आणि घड्याळाचे ॲनिमेशन आहे। आता बोलूया उद्या येणाऱ्या दिवसाबद्दल। उद्याचा दिवस तुमच्यासाठी नेमके काय बदल घेऊन येत आहे? उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप मोठा रिलॅक्सिंग डे ठरू शकतो। जे काम गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळलेले होते ते उद्या सहजपणे पूर्ण होतील। नोकरी करणाऱ्यांसाठी उद्या ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते। तुमची पदोन्नती, प्रमोशन किंवा पगारवाढ होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे। आर्थिक बाजू म्हणलं तर उद्या तुम्ही भविष्यासाठी मोठी गुंतवणूक करू शकता। रिअल इस्टेट किंवा शेअर्समध्ये विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल। विद्यार्थी वर्गासाठी, कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी
उद्याचा दिवस एकाग्रता वाढवणारा असेल. परीक्षेत किंवा स्पर्धेत उत्तम यश मिळण्याचे योग आहेत. तुम्ही कोणतीही परीक्षेत किंवा स्पर्धेत जर भाग घेतला असेल तर तुम्ही उत्तम मार्काने यश मिळवू शकता. उद्या कोणालाही मोठे कर्ज देणे टाळा. तसेच गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. किंवा तुम्ही म्हणसाल मला इथे जायचं आहे, या वेळेवर पोहोचलंच पाहिजे म्हणून तुम्ही गाडी वेगाने पळवचाल तर हे चालणार नाही. जर तुम्ही गाडी वेगाने पळवली तर तुम्हालाच धोका आहे. त्याच्यामुळे गाडी सावकाश चालवा आणि कोणालाही मोठे कर्ज देणे टाळा. घरामध्ये सुख समृद्धी आणणारी ती खास व्यक्ती कोण आहे? आता जाणून घ्यायचं आहे ती एक खास व्यक्ती जिच्यामुळे तुमच्या घरात येणारे संकट दूर होतील, येणारा खर्च जो आहे तो कमी होईल, घरात सुख समृद्धी आणि खूप छान असे वातावरण निर्माण करणारी ती व्यक्ती कोण आहे? तर मित्रांनो, आता आपण वळत आहोत आपल्या या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. ती अशी कोणती व्यक्ती आहे जी कन्या राशीच्या जातकांच्या घरात पाऊल ठेवताच अपार सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येते? ज्योतिषशास्त्र आणि समुद्रशास्त्रानुसार कन्या राशीसाठी काही विशिष्ट व्यक्तीचे ग्रह अत्यंत पूरक आणि भाग्यवान मानले जाते. जसे की वृषभ किंवा मकर राशीची स्त्री किंवा पुरुष. ही कन्या राशी ही पृथ्वी तत्वाची रास आहे. जेव्हा तुमच्या घरात वृषभ किंवा मकर राशीची व्यक्ती प्रवेश करते, मग ती तुमची जीवनसाथी असो किंवा नवीन जन्माला आलेले बाळ असो किंवा व्यवसायातील भागीदार असो, तुमच्या नशिबाला सोन्याचे दिवस येतात. या राशीच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि लक्ष्मी घेऊन येतात. तुमच्या घरातील कन्या, मुलगी किंवा बहीण, ती तुमची मुलगी सुद्धा असू शकते किंवा बहीण सुद्धा असू शकते. कन्या राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठे गुपित म्हणजे तुमच्या घरातील लहान मुली किंवा तुमची बहीण. आलं का लक्षात? गुपित कोणतं आहे? तर तुमच्या घरातली सगळ्यात शुभ म्हणजे तुमची मुलगी किंवा बहीण. हीच एक अशी व्यक्ती आहे की ही या साक्षात लक्ष्मीचे रूप आहेत. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा कन्या राशीचा जातक आपल्या घरातील स्त्री शक्तीचा, विशेषतः आपल्या मुलीचा किंवा बहिणीचा आदर करतो, तिला आनंदी ठेवतो, तेव्हा त्या घरात कधीही पैशाची आणि सुखाची कमतरता भासत नाही. ती मुलगी, बहीण असो किंवा मुलगी असो, असे काही भाग्य घेऊन येते की तुमचे अडकलेले कोट्यावधीचे व्यवहार एका झटक्यात पूर्ण होतात. म्हणून आपल्या मुलीला किंवा बहिणीला किंवा आईला कधी अपशब्द वापरू नये. त्यांना चांगल्या शब्दाने बोलावे. जरी त्यांना कुठल्या गोष्टी समजत नसतील तर त्यांना नीट समजून सांगाव्यात. झटकीपट त्यांना शिव्या देऊन, मारहाण करून हे चुकीचं आहे. कारण मुलगी, बहीण आणि आई ही घराची लक्ष्मी असते. म्हणूनच आज तुम्हाला सांगते, कन्या राशीसाठी ही एक व्यक्ती अशी खूप भाग्यशाली आहे जी तुमच्यासाठी सुख, समृद्धी, शांती आणि अनुकूल वातावरण निर्माण करणारी असणार आहे. ती म्हणजे एक मुलगी आणि दुसरी म्हणजे बहीण. बुध ग्रहाने प्रभावित असलेली व्यक्ती म्हणलं तर अशी व्यक्ती जी बोलण्याची शैली अत्यंत गोड आहे, जी हुशार आहे आणि जिच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते, अशी व्यक्ती जेव्हा तुमच्या घरात प्रवेश करते किंवा तुमच्याशी जोडली जाते तेव्हा समजून जा की तुमचा भाग्योदय सुरू झाला आहे. ही व्यक्ती तुमच्यासाठी कुबेराचा खजिना सिद्ध होऊ शकते आणि सुख समृद्धीसाठी महा उपाय आहे तुमच्यासाठी. या सुख समृद्धीसाठी दररोज सकाळी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप करा. घरातील सुख शांतीसाठी गाईला हिरवा चारा किंवा गुळपोळी खाऊ घाला. बुधवारी कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा लहान मुलींना हिरवे कपडे किंवा मूग डाळ दान करा. तर कन्या राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, मैत्रिणींनो, काळ बदलत आहे आणि नशीब तुमची वाट पाहत आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करत राहा आणि तुमच्या घरातील त्या खास व्यक्तींचा आदर करा. आजचा आणि उद्याचा दिवस तुमच्यासाठी समृद्धीची नवीन पहाट घेऊन येतोय, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या घरात ती भाग्यवान व्यक्ती कोण आहे हे आम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महालक्ष्मी. जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.